नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1चा प्रकरण 3 म्हणजे लेसन नंबर 3 अंकगणित तिसरे डी अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टार्ट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये एकूण 4 सराव संच आहे. देर आर 4 प्रॅक्टिस सेट इन दिस लेसन. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट दुसरा प्रॅक्टिस सेट आपला ऑलरेडी झालेला आहे. पहिल्या 2 प्रॅक्टिस सेटसाठी आपण ऑलरेडी 5 व्हिडिओज बनवलेले होते आणि त्याचबरोबर आता आपण तिसऱ्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करणार आहोत आज. तर ह्या प्रॅक्टिस सेटसाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता, व्हिडिओ नंबर 6. तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला असणारच आहे नक्कीच. तो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला कळालेला असेल तरच तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट कळेल असंही मी बोललो होतो. आता बघू आपण हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला कितपत कळतो. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही नवीन गोष्टी सुद्धा बघायला मिळणार आहे. त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यानंतर त्याचं होमवर्क लगेच तिथं देणार पण आहे. तुम्हाला तो नक्कीच चांगला समजेल. आता हा आजचा आपला तिसरा प्रॅक्टिस सेट आहे बाळांनी आणि याच्यानंतर लास्ट प्रॅक्टिस सेट राहणार आहे. त्याच्यामध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम्स असणार आहे, शाब्दिक गणित असणार आहे आणि शाब्दिक गणित वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे सरळ 3.2 आणि 3.3 ची काय असणार आहे, रिव्हिजन असणार आहे. तर ओके, तर आज आपल्याला 3.3 प्रॅक्टिस सेट 3.3 बघायचं आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 हा बघत असताना लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला हे एक सूत्र चांगला पाठ असायला पाहिजे. Sn बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. हे एसएनचं सूत्र तुम्हाला चांगलं पाठ असायला पाहिजे. ह्याच एसएनचं दुसरं एक सूत्र आहे आपल्याकडे n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. आता हे दोन सूत्र असल्यावरती आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं कोणतं सूत्र कधी वापरायचंय. एसएन म्हणजे पहिल्या n पदांची बेरीज. म्हणजे आपल्याला या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये यसचा संबंध असणार आहे. आणि यस म्हणजे काय, S10 म्हणजे काय, पहिल्या 10 पदांची बेरीज. S12 म्हणजे काय, पहिल्या 12 पदांची बेरीज. S20 म्हणजे काय, सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स. आणि T20 म्हणजे काय, फक्त 20th टर्म, फक्त 20वे पद. टी आणि एस मधला फरक बघा. टी साठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 आहे आणि एस साठी आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 स्टार्ट करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये एकूण 9 गणित आहे बाळांनो आणि ते सगळे 9चे 9 गणित या आयदर एका कोणत्या तरी सूत्राने आपल्याला काय करणार आहे, सोडवावे लागणार आहे. कोणतं तरी गणित आपल्याला या 2 पैकी कोणत्या तरी एका सूत्राने सोडवावं लागतं. तर बघूया आपण कोणतं सूत्र कुठं वापरलं जातं. एसएनचे सूत्र तुम्ही पाठ करा. Sn बरोबर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी आणि Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट t1 प्लस tn. दोन्ही सूत्र चांगले पाठ करा, मग तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट चांगला जमेल. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आतापर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर. डोंट फॉरगेट, प्लीज लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. ओके, तर बघूया आता प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3. याच्यामध्ये एकूण 9 गणित आहे. किती गणित आहे, 9. त्यातला हा पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नात ते काय सांगतात आपल्याला की ही कृती पूर्ण करा. S27 काढण्यासाठी फाइंड S27 काढा. पण प्रश्न कसा दिला बघा. पहिले पद 6 आहे म्हणतात. पहिले पद म्हणजे a बरोबर 6 आणि सामान्य फरक किती म्हणतात 3. कॉमन डिफरन्स किती म्हणतात 3. म्हणून d बरोबर 3. तर तुम्ही S27 काढा. आतापर्यंत तुम्ही एकही गणित असं बघितलेलं नाही. इथं त्यांनी a आणि t ची किंमत डायरेक्ट देऊन ठेवली तुम्हाला, डायरेक्ट. आणि तुम्ही S27 काढा. आपण a आणि d च्या किमती कशा अरिथमेटिक प्रोग्रेशन वरून ओळखल्या, अंकगणित तिसरे वरून ओळखल्या. मी तुम्हाला असं गणित द्यायचं 6, 10, 14, 18. मग तुम्ही म्हणायचे a बरोबर 6, t बरोबर t2 - t1 करून 10 - 6 करून उत्तर किती यायचं तुमचं 4. असं काढायचे ना तुम्ही, a आणि d असं काढायचे. पण आता ह्याच a आणि d च्या किमती तुम्हाला डायरेक्ट दिलेल्या असताना उलट गणित आणखी काय बनतं, सोपं बनतं. लक्षात घ्या मुलांनो, S27 काढण्यासाठी ही कृती पूर्ण करा. तर पहिल्यांदा Sn चं सूत्र Sn बरोबर n/2 ब्रॅकेट मध्ये 2a म्हणजे पहिली कृती 2a भरा इथं पहिला ब्रॅकेट प्लस n-1 इंटू डी. खाली S27 काढायचे म्हणून इथे 27 येईल. इथे 2a ची किंमत डायरेक्ट 12 आणली त्यांनी, कारण बेस हक्क 12 बनतं बघा. a च्या ऐवजी 6 भरलं तर बेस हक्क 12 प्लस n27 पण त्यांनीच भरला. आपल्याला डी भरायचा आहे. डी किती सांगा, 3. एकदम सोपं. मग हे 27/2 जशाच तसं आणि या ब्रॅकेटचं उत्तर इथे डायरेक्ट द्या. 12 प्लस 27 गुणून 1 गेलं 26. 26 ने जर 3 ला गुणलं तर 26. हे बघा, हे 12 जशाच तसे आणि ह्या 27 गुणून 1 गेलं 26. 26 गुणिले 3 करा तुम्ही, तर 12 प्लस 26 त्रिक जर केलं तुम्ही तर 26 त्रिक येतं बघा 78. आणि मग 78 आणि 12 जर केलं तुम्ही तर 90 येतं. बघा, एवढ्या सगळ्यांचं उत्तर 90 येतं बघा. तेच 90 उत्तर तुम्हाला इथं डायरेक्ट फिट करायचंय. आणि नाही जरी कळालं तरी उलटा प्रवास केला तर समजून जातं.
कारण ह्या दोन्ही याला छोटं केलं की 45 बनतं. मग 45च्या उलट 90च येणार होते इथे असं. आणि शेवटचं गुणाकार 45 आणि 27चा गुणाकार करा. 45 गुणिले 27, 7 × 35, 40, 8 × 28 गुणिले 31 प्लस 2 × 5 10, जो वाटा गेलो 5 1 आणि 9 3 12, 1215. तर इथे तुम्ही 1215 लिहा आणि हा तुमचा पूर्ण. एकदम सोपं आहे बघा. आता काय झालेलं आहे, आता नवीन प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार एक प्रश्न जो असतो ना, प्रश्न क्रमांक 2A आणि प्रश्न क्रमांक 3A, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला कृती पूर्ण करण्यासाठी विचारले जातात. तेव्हा काय होतं माहिती का, जर तुम्ही त्याची सवय लावून नसेल घेतलेली असेल ना, तर तुम्हाला त्रास होऊन जाईल. कारण आपण काहीतरी वेगळ्या स्टेपने गणित शिकत असतो आणि ऐनवेळी परीक्षेला कृती पूर्ण करत असताना वेगळ्या स्टेप येतात. त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. आता किती डायरेक्ट स्टेप करावी लागली आपल्याला, एवढ्या सगळ्याचं उत्तर डायरेक्ट 90 कसं आलं ते तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी मी इकडे एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला. हे 90 येण्याचं एक्सप्लेनेशन बघा. हे काही लिहायचं नाही तुम्हाला, पण समजून घ्या 90 कसे आहे. 12 प्लस 26 × 78, 78 आणि 12 किती 90, आणि मग 90 ला 2 ने अर्धे केले की 45 बनतं आणि मग उत्तर 1215. गुणाकार विनाकार चांगला आला पाहिजे. अशा टाईपचे गणित मी तुम्हाला होमवर्कला थोडा वेळ देणार आहे. तत्पूर्वी हे एक गणित आणखी बघून घेऊया. बघा दुसरा प्रश्न आहे. हे प्रश्न कळाला असेल तुम्हाला. हे काही अवघड नाही बाळांनो. एस काढायची आपण खूप प्रॅक्टिस केली. एस 27 काढायचं होतं तुम्हाला. ए आणि बी ची किंमत डायरेक्ट दिलेली होती, एस 27 काढायचं होतं. हे असं काढलंय. लक्ष देते सगळ्यांना. आता हे बघा, हे काय म्हणता येते की पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढ. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या. संख्यांचे जेवढे पण प्रकार असतात ना बाळांनो, नैसर्गिक संख्या, समनैसर्गिक संख्या, विषम नैसर्गिक संख्या, या सगळ्या अंकगणिती श्रेण्याच असतात. 3 प्रकारे बघा संख्यांचे जास्त करून. 1 2 3 यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, नॅचरल नंबर म्हणतो. दुसरं 2 4 6 डॅश डॅश यांना आपण इव्हन नॅचरल नंबर म्हणतो. इव्हन नॅचरल म्हणजे समनैसर्गिक, इव्हन नॅचरल म्हणजे समनैसर्गिक, आणि 1 3 5 मध्ये मध्ये सुटलेल्या यांना आपण ऑड नॅचरल नंबर म्हणतो, विषम नैसर्गिक. या 3 प्रकारच्या संख्या असतात बाळांनो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओनली नॅचरल 1 2 3, इव्हन नॅचरल समनैसर्गिक 2चा पाढा, ऑड नॅचरल विषम नैसर्गिक मध्ये मध्ये सुटणाऱ्या. या सगळ्या संख्यांचे प्रकार तुम्हाला चांगले पाठ असायला पाहिजे, कारण ह्या सुद्धा अंकगणिती श्रेण्याच आहे. आता अंकगणिती श्रेणी कोणती दिली तुम्हाला, इव्हन नॅचरल नंबरची. इव्हन नॅचरल नंबर असतात 2 4 6 डॅश डॅश डॅश. आणि आपल्याला किती संख्यांची बेरीज काढायची, पहिल्या 123 म्हणजे एस 123 काढायचे. असे प्रश्न आपण काल खूप प्रॅक्टिस केले. हा एस काढायचे प्रश्न म्हणतात नाही याला. कसं काढतात सांगा ना. ए बरोबर T1, ए बरोबर T1 म्हणजे ए बरोबर 2, आणि डी बरोबर परत आता T2 - T1, T2 - T1 म्हणजे 4 - 2, आणि 4 - 2 म्हणजे 2. आता तुम्हाला एस 123 काढण्यासाठी याचं सूत्र वापरावं लागेल. Sn बरोबर n/2 कंसात 2a प्लस n-1 × d. सूत्र चांगलं पाठ करा बाळांनो. आणि सगळीकडे हे सूत्र वापरलं जातं. हे 2 नंबरचं जे सूत्र आहे ना बाळांनो, ते फक्त ज्या ठिकाणी अंकगणिती श्रेणीचा शेवटचा नंबर पण माहिती असतो त्या ठिकाणी वापरलं जातं. जेव्हा अंकगणिती श्रेणीची फक्त सुरुवात माहिती असते तेव्हा हे सूत्र वापरायचं. आता एस 123 काढा, तर इथे पण तुम्हाला 123 भरावे लागेल. 2 कंसात ए, ए म्हणजे किती 2 प्लस 123 - 1 गुणिले डी म्हणजे 2. समजतंय का बघा तुम्ही, या किमती कशा भरल्या बघा. एस 123, इथं पण 123, हे ए ची किंमत ही 123. किंमत भरायची स्टेप दिली ना ती चांगली गणित आहे. आधी इथे 123 ला भाग जातो का नाही, तुम्ही जशाच तसं. आणि इकडे बघा बेजुने किती येते 4, आणि ते 123 मधून 1 गेला 122, आणि 122 ने 2 ने गुणलं तर 200 किती होतं ते 44. लक्षात घ्या तुम्ही, हे बेजुने 4 आणि हे 122 दुने 244. मग हे 123/2 जशाच तसे, आणि यांची बेरीज 248 येते. मग आता 123 जशाच तसे, आणि याचा भागाकार जर केला तर 124 येतो बघा. ह्या 2चा आणि 248चा करावा लागेल. आता एवढे मोठे मोठे उत्तर येतातच. आता 123 आणि 124चा गुणाकार बघून घ्या. 124 आणि 23चा 4 3 12, 4 3 8 1 9, 4 1 4 प्लस 2 3 6, 2 2 4, 2 प्लस प्लस 1 3 2 1 2 9 6 15, 1 8 4 12, 1 5 1 15,252. तर याचा अर्थ त्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 आहे. त्याच्या खाली तुम्ही रिमार्क देऊ शकता. रिमार्क द्या. तसंच वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सांगा वर्डिंग मध्ये.
की therefore sum of first 23 even natural numbers is 15,252. कळतंय का तुम्हाला हे? थोडा विच्छेदकाला वाटतोय का की किती कशा भरल्या समजलंय का तुम्हाला? काल तुम्हाला मी गणित दिलेले होते, प्रॅक्टिस केले पाहिजे तुम्ही. प्रॅक्टिस जर तुम्ही करणार नाही ना तर मग तुम्हाला काहीच जमणार नाही बाळा. मी आज परत थोडेसे होमवर्कला या टाईपचे गणित तुम्हाला देतो, समजून घ्या. नंबर 1, a बरोबर 5, d बरोबर 4, तर तुम्ही s 20 काढून दाखवा. एकदम इझी बघा. a बरोबर 7, d बरोबर 3, तर तुम्ही s 100 काढून दाखवा. नंबर 3, a बरोबर 6, d बरोबर 5, तर तुम्ही s 37 काढून दाखवा. नंबर 4, मी अंकगणिती श्रेणीची तुम्हाला सुरुवात करून देतो, तुम्ही मला s 18 काढून दाखवा. नंबर 5, मी तुम्हाला अंकगणिती श्रेणीची सुरुवात करून देतो, तुम्ही मला s 55 काढून दाखवा. आणि नंबर 6, मी तुम्हाला शाब्दिक गणित देतो की पहिल्या 40 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. समनैसर्गिक संख्यांची बेरीज शोध, म्हणजे फाइंड सम ऑफ फर्स्ट 40 इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स. आणखी एक गणित देतो मी तुम्हाला. 7, पहिल्या 50 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. पहिल्या 50 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. फाइंड सम ऑफ फर्स्ट 50 ऑड नॅचरल नंबर्स. ऑड नॅचरल नंबर्स. ओके, एवढे मी होमवर्कला गणित दिलेले आहे. पहिले 2 प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन केले. पहिल्या दोन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला एस काढायचं कितीतरी, जसं की पहिल्या गणितात एस 27 काढायचं होतं, दुसऱ्या गणितामध्ये एस 123 काढायचं होतं. त्या टाईपचे ही गणित दिलेले, काही डायरेक्ट दिले, काही श्रेणीनुसार दिले आणि काही वर्ड प्रॉब्लेम दिले. पण सगळ्यांचा प्रकार सेमच आहे बाळांना. जेव्हा तुम्ही हे 7 गणित कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती सोपं आहे. ओके, लक्ष द्या. तर आपण सराव संच 3.3 बघतोय आणि याच्यामध्ये एकूण 9 गणित आहे बाळांनो. आणि मी वेळच्या वेळी काय करतोय, जेवढे गणित झाले की त्यावर आधारलेला होमवर्क लगेच बाजूला देतोय. मी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत आहे किंवा जास्त गणित सॉल्व्ह नाही करू शकत आहे, कारण काय होतं, व्हिडिओची लेंथ आपली लार्ज झाली तर तुम्हाला खूप बोरिंग वाटेल. जेवढा कमी व्हिडिओ असेल तेवढं तुम्हाला बघायला जरा बरं वाटतं. सो आपण आटोक्यात घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर ऑलरेडी 2 गणित आपले झालेले आहे. याच्या पुढचं आता आपण तिसरा प्रश्न बघूया. काय बोलताय तिसरा प्रश्न की 1 ते 350 मधील 1 आणि 350 ही बाउंड्री लाईन आहे. 1, 2, 3 असं 350 पर्यंत आपली बाउंड्री लाईन आहे. पण आपल्याला यातल्या समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. फाइंड सम ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 to 350. मग याच्यातले इवन नंबर्स कोणते कोणते असतात तुम्हाला माहिती का? पहिला इवन नंबर कोणता असतो? 2, दुसरा 4, तिसरा 6, असं शेवटचा 350 इवन नंबर आहे. पण आपल्याला बिटवीन घ्यायचे. बिटवीन म्हणून आपल्याला शेवटचा इवन नंबर घेता येईल 348 बाळांनो. लक्षात घ्या. असा पण प्रकार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. याच्यात कसं असतं, अंकगणिती श्रेणी ते डायरेक्ट देत नाही आपल्याला. अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपल्याला डायरेक्ट देत नाही. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला ओळखावी लागते. ते कधी कधी बोलता इवन नंबर घ्या, कधी कधी बोलता ऑड नंबर घ्या, कधी कधी बोलता 4 ने भाग जाणाऱ्या संख्या घ्या, डिव्हिजिबल बाय 4, कधी कधी बोलता 5 ने भाग जाणाऱ्या संख्या घ्या, डिव्हिजिबल बाय 5. कालच्या होमवर्क मध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला ते ऑलरेडी, तुम्ही ते बघून घ्या. ओके, तर ह्या संख्या तुम्हाला कळाल्या. आता मला यांची सगळ्यांची बेरीज काढायची. आता इथे मात्र तुम्हाला शेवटचं पद माहिती ना, म्हणून तुम्हाला कळालं पाहिजे की आपण दुसरं सूत्र पण वापरू शकतो. पण इथे एक उदाहरण करावा लागतो आपल्याला. तो म्हणजे काय? a बरोबर किती? T1. a बरोबर T1 म्हणजे किती? 2. हे तुम्हाला माहिती सगळ्यांना. d बरोबर T2 मायनस T1. T2 म्हणजे 4, 2, उत्तर येतं 2. आणि आता आपल्याला ही संख्या कितवी हे माहितच नाहीये. याला आपण n-वं पद म्हणतो. कितवं पद म्हणतो? n. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही की ही कितवी संख्या आहे तोपर्यंत तुम्ही बेरीज करू शकत नाही. आपल्याला कळालं नाही की एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज काढायची. पण बेरजेचं कसं असतं, जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाही की 10 संख्यांची बेरीज काढायची की 20 की 40 की 50, तोपर्यंत तुम्ही बेरीज काढू शकत नाही.
बेरीज काढण्यासाठी यस किती काढायचं आहे हे माहितच पाहिजे. यस 10 की यस 20 की यस 30. इथं प्रश्न काय आहे, एवढ्या सगळ्या संख्यांची बेरीज काढ. पण ह्या संख्या किती हेच माहित नाही ना. मग आपण काय करतो, याला आपण एनवी संख्या म्हणतो, एनवे पद म्हणतो, याला यंथ टर्म म्हणतो आपल्याला. दिस इज द यंथ टर्म. मग आपण एकदा याचं सूत्र वापरतो, या टीएनचं. टीएन बरोबर ए प्लस एन मायनस ए गुणिला डी. टीएन किती तुमचा 348. ए किती, ए 2, हे एन मायनस 1 जशाच तसा, आणि डी 2, हा 2 प्लस 2n मायनस 2, परत हा 2n जशाच तसा, आणि हा 2 2 गेला 0, हे 348. मग ह्या 348 ला किती भागणार आपण आता, 2 ने, बरोबर आहे. 1 साठी 14, 2 चौकाट 174 आला बघा. आपण आता 2 ने भागल्यावरती भागाकार 174 आला. कळालं की किमती कशा भरल्या, ए 2 भरला, डी 2 भरला, मग गुणाकार केला, मग 2 2 कट झालं, मग 2n 2 ने भागलं, 174 आलं. आता मला कळालं की मला एस 174 काढायचं आहे, आणि म्हणून मग मी सूत्र वापरणार एस एन बरोबर n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn1. मग एस 174 काढण्यासाठी मी गणित तयार करणार, 174 भागिले 2, आणि मग पहिलं पद किती माझ्याकडे 2, आणि शेवटचं पद 348. मग हे 174 जशाच तसे, आणि यांची बेरीज केली तर 350. राईट. आता परत 2 ने छोटं करेल याला मी. याला जर 2 ने छोटं केलं तर उत्तर येतं 175, आणि मग मला शेवटी यांच्या दोघांचा गुणाकार करावा लागेल, आणि ती माझी बेरीज असेल. आता गुणाकार जर केला तुम्ही 174चा आणि 175चा तर किती येतो बघा. 5 चौक 20, 5 7 35, 2 37, 5 1 5 3 8, प्लस 7 चौक 28, 8 7 4 2 7 7 49, 2 51, 7 1 7 12, प्लस प्लस 1 ने 2 4 7 1. बेरीज करा. 8 7 15, 1 4 1 5 1 6 14, 1 7 2 9 1 10, म्हणजे 30 450. 30 450 असं तुम्हाला गुणाकार करावाच लागेल, आणि शेवटी दिमाग पण द्यावा लागेल. म्हणून 1 व 350, 1 व 350 यामधील सर्व समसंख्यांची बेरीज, सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 आहे. एकदम इझी बघा बाळांनो, समजून घ्या तुम्ही हा प्रश्न नीट लक्षात घ्या. इथं प्रॉब्लेम काय होतोय माहिती का, किती संख्यांची बेरीज काढायची हे माहिती नसते, कोणत्या संख्यांची बेरीज काढायची हे माहिती आहे की 1 पासून 350 मधल्या जेवढ्या पण इव्हन नंबर्स आहेत, 1 आणि 350 मधले इव्हन नंबर्स यायचा काय, याच्यात आपण सुरुवातीचे नंबर घेतो, शेवटचा नंबर घेतो, आणि मला माहिती आहे की मला यांची बेरीज काढायची, पण मला हेच माहित नाही की ही संख्या किती आहे, म्हणजे मला किती संख्यांची बेरीज काढायची. म्हणून मी याला पहिल्यांदा टीएन म्हणतो, मग टीएनचं सूत्र वापरतो, म्हणून मला एनची संख्या मिळते एन 174. याचा अर्थ मला कळतं की मला 174 संख्यांची बेरीज काढायची आहे, आणि मग मी एसएनचं सूत्र वापरतो, आणि इथे मी एसएनचं दुसरं सूत्र वापरू शकतो. तर सर आम्ही जर पहिलं वापरलं तर चालतं, ए आणि डी वाला तुम्ही सगळीकडे वापरू शकता, पण हे सूत्र फक्त इथेच वापरू शकता. का बरं, कारण इथे शेवटचा नंबर माहिती आहे म्हणून. ओके. आता हे गणित बघा, चौथं गणित खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन नंबर 4 खूप इम्पॉर्टंट आहे, आणि अशा प्रकारचे प्रश्न ऑलरेडी आपण बघितले. याच्यात कसं आहे माहिती का, ते बोलताय आपल्याला की 19वे पद किती आहे, 52. 19वे पद 52 आहे, आणि 38वे पद किती आहे, 128. तर तुम्ही पहिल्या 56 पदांची बेरीज काढून दाखवा, म्हणजे S56 काढा. तर तुम्हाला आठवत असेल असा प्रकार आपण केलाय, फक्त फरक काय पडलाय, मी असे 2 टी द्यायचो आणि 1 टी तुम्हाला काढायला लावायचो, टी काढायला लावायचो. इथं फरक एवढाच पडला फक्त की 2 टी दिले आणि यस काढायला लावले. याची खूप प्रॅक्टिस केली, याला समीकरणांचं गणित म्हणतात. कशाचं गणित म्हणतात याला, याचे 2 प्रकार आहेत. 2 टी देऊन टीच विचारतील, किंवा 2 टी देऊन एस विचारतील. आता इथे एस विचारलेला आहे, एस. तर कसं काढणार बघा, दाखवत असेल तुम्हाला 4 ओळी. याच्यासाठी टीएनचं सूत्र वापरा, टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 गुणिला डी. हा टी 19 म्हणून इथे 19 भरा, इथं ए प्लस 19 मायनस 1 गुणिला डी, मग ए प्लस 18डी. राईट ना, आठवत असेल तुम्हाला. आणि याला 52 म्हणतात, आणि मग हे ए प्लस 18डी अलीकडून आणि 52 पलीकडून. असं समीकरण नंबर किती बनवायचं, 1. एकदम इझी बघ. या 4 ओळी जमेल तुम्हाला सगळ्यांना. मी इथं टी 19 साठी टीएनचं सूत्र वापरतोय, कळतंय तुम्हाला सगळ्यांना. आणि टीएनला मी टी 19 म्हणतोय, इथं पण 19 भरतोय, आणि असं करतोय सगळं. मग हे 1 प्लस 18डी अलीकडून 52 पलीकडून, समीकरण नंबर 1. तसंच टी 38 ला करा, टीएन बरोबर ए प्लस एन मायनस 1 गुणिला डी. टी 38 म्हणजे टी 38, ए जशाच तसा, एनच्या ऐवजी 38 मायनस 1 इंटू डी, मग ए प्लस 38. राईट ना, लक्षात घ्या बाळांनो.
मग टी 38 ची किंमत किती आहे 128. म्हणून इकडे आपल्याला a प्लस 37d बरोबर 128. समीकरण नंबर 2. बघा आता तुम्ही लक्षात घ्या एका टी साठी ह्या 4 मुली तुम्हाला घेता आल्या पाहिजे. टी 19 म्हणा, इथं 19 करा, a प्लस 18d करा आणि इकडे याची किंमत बघून टाका. टी 52 का म्हणू त्याला, असं टी 52 नाही म्हणू शकत तुम्ही त्याला. टी 19 ची किंमतच 52 आहे म्हणून 52 म्हणा. आणि आता साहजिकच याच्या पुढचा प्रकार तुम्हाला माहितीच होता. या दोन्ही समीकरणांची वजाबाकी करा, मग डी भेटतो आणि मग डी समीकरण 1 मध्ये भरला की ए भेटतो आणि ए आणि डी भेटला की मग तुम्हाला टी काढायला लावलं तर टी काढता येतं, यस काढायला लावलं तर यस काढता येतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आतापर्यंत आपण सगळ्या गणितात यांच्या दोघांची वजाबाकी केलेली बघा. पण एवढं एक गणित असं आहे की इथं वजाबाकी नाही करायची याची, कारण यांची वजाबाकी होऊ शकत नाही. का बरं? कारण यांची जर वजाबाकी करत बसलात ना तुम्ही तर 37 मधून 18 गेले की 15d होईल बघा, आणि 128 मधून 52 गेले तर उत्तर येतं बघा 76. आणि मग डीने तुम्ही 76 ला 15 ने भागूच शकत नाही बघा. 15 × 75 आणि भागाकार पूर्ण होणार नाही तुमचा. म्हणून ह्या गणितात तुम्ही वजाबाकी करून चालणार नाही. बऱ्याचदा 99% गणितांमध्ये वजाबाकीच करतात. फक्त या एवढ्या एका गणितामध्ये हे अपवाद गणित थोडक्यात याच्यामध्ये मात्र तुम्हाला ह्या समीकरणांची वजाबाकी करून गणित नाही सोडवायचे, तर ह्या समीकरणांची बेरीज करून गणित सोडवायचं. सर आम्हाला कळणार नाही कसं काय बेरीज करायची. मी तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्ही बघा हा टी 19 आहे आणि हा टी 38 आहे. ह्या टी वाल्यांची जर बेरीज केली तुम्ही तर 57 भरते बघा. भरते की नाही 57? जेव्हा पण तुम्हाला असं लक्षात येईल की 2 टीच्या क्रमांकांची बेरीज ही 57 करते आणि आपल्याला जो यस हवा आहे तो याच्यापेक्षा 1 कमी हवा आहे. 57 बेरीज भरली आणि आपल्याला यस किती पाहिजे 56, तर समजून घ्यायचं तुम्ही की आपल्याला इथं समीकरणांची बेरीज करून गणित सोडवायचं. उदाहरणार्थ आणखी एक टी 7 आहे, एक टी 13 आहे. आता जर तुम्ही ह्या 7 आणि 13 ची बेरीज केली तर 20 होतं आपलं, आणि हे 20 असेल आणि तुम्हाला जर 19 काढायला विचारलेलं असेल तर तुम्ही या समीकरणांची बेरीज करा. मी काय बोलतोय समजून घ्या. आता समजा हे टी 41 आहे, हा टी 53 आहे. जर तुमची यांची बेरीज केली तुम्ही तर 94 भरते. आता जर तुम्हाला एस 93 विचारला, ह्या 2 टीच्या वरून एस 93 विचारला तर तुम्ही बेरीज करा. पण इथे 94 ही बेरीज येते आणि इथे एस 93 च्या ऐवजी एस 50 विचारला तर मग मात्र तुम्हाला समीकरणांची वजाबाकी करावी लागते. मी काय बडबड करतोय केव्हाची हे कदाचित बऱ्याच जणांना कळणार नाही. अशा मुलांना माझी विनंती आहे की त्यांनी प्लीज मला फोन करा. फोन करून मला प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण ज्या मुलांनी अगोदरचे व्हिडिओ नीट बघितलेले आहे त्यांना हे कळणार आहे की मी नेमकं काय बडबड करतोय. समजते तुम्हाला? मी तुम्हाला एवढंच दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाळांनो की केव्हा तुम्ही या समीकरणांची वजाबाकी करणार आणि केव्हा बेरीज. ओके, तर आता मी यांची बेरीज करणार आहे बघा. बाय इक्वेशन 1 + 2. इक्वेशन 1 + 2. मग करा मला तुमची बेरीज. a + 18d बरोबर किती आहे 52 आणि a + 37d बरोबर किती आहे 128. आणि बेरीज करतोय म्हणून कट कुणीच होणार नाही. a ने a 2 ने 18 आणि 37 55d. आणि बघा बेरीज किती येते बघा. a ने 2 ने 18 आणि 37 ची बेरीज 55d येते आणि यांची बेरीज 180 येते. याला तुम्ही काहीच करू शकत नाही कारण तुमच्याकडे a आणि d ची किंमत नाही. आता काय करायचं, तुम्हाला S56 काढायचं आहे ना, म्हणून S56 साठी गणित स्टार्ट करा. Sn बरोबर n/2 कंसात 2a + n - 1 गुणिले d. S56 काढायचं आहे तुम्हाला. S56 म्हणा 56 भागीला 2 कंसात 2a + n च्या ऐवजी परत 56 - 1 गुणिले d. 56 ला 2 ने भागलं तर उत्तर 28 येतं. 2a जशाच तसा आणि 56 मधून 1 गेला की 55. मग हे 2a + 55d जे आहे ना, आपण a आणि d ची किंमत नाही भरली इथं, भरू शकत नाही आपण. म्हणून 2a + 55d ची डायरेक्ट किंमत तुम्ही 180 भरा. का बरं? कारण ते आलेलं आहे आपल्याकडे 180. आणि मग गुणाकार करा 50 40 येतो आणि आपलं उत्तर समजतंय का तुम्हाला? जर तुम्ही इथे a आणि d ची किंमत भरायची असेल तर तुम्हाला या समीकरणांची काय करावी लागेल वजाबाकी. पण इथे वजाबाकी व्यवस्थित होत नाहीये, भाग व्यवस्थित बसत नाहीये. म्हणून मी तुम्हाला इथं बेरीज करून हे गणित सोडवलं. पण सगळे गणित बेरीज करून सुटत नाही. फक्त कोणते गणित बेरीज करून सुटतात मी तुम्हाला दाखवलं बघा की टी वाल्या क्रमांकांची बेरीज टी 13 आणि टी 14 यांची बेरीज 27 येते की नाही. तर तुम्हाला एस 26 काढायला विचारला तरच तुम्ही समीकरणांची बेरीज करणार. हे बघा समीकरणांची बेरीज फक्त 2 टी देऊन यस विचारला तरच करू शकता आपण. टी देऊन टी काढायचं असेल तर समीकरणांची बेरीज होत नसते, म्हणून वजाबाकीच होते. 99.99% वजाबाकीच होते. फक्त अशाच परिस्थितीमध्ये बेरीज होते की जेव्हा 13 आणि 14 ची बेरीज 27 येते पण यस तुम्हाला किती काढायचं आहे 26, तेव्हाच तुम्ही फक्त काय करू शकता बेरीज, अदरवाईज नाही.
लक्षात घ्या, मी तुम्हाला होमवर्कला देणारच आहे हे गणित. तुम्हाला मी सगळे गणित जवळपास वजाबाकीवालेच देणार आहे या टाईपचे, कारण समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करूनच गणित सुटतं. फक्त काही गणितांमध्ये बेरीज करावी लागते. ओके, मी ते तुम्हाला दाखवेल होणार आहे. आणि हे गणित तुम्हाला मी काल पण होमवर्कला दिलेलं आहे बघा, की 1 व 140च्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या संख्यांची तुम्ही बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर तुम्हाला माहिती आहे 1 आणि 140 मधल्या 4 ने भाग जाणाऱ्या संख्या ह्या आहे सगळे. मला यांच्या सगळ्यांची बेरीज काढायची आहे. मग मी याला ए म्हणणार, T1 4, D बरोबर 4 येतो, आणि मी याला TN म्हणून मग TN चं एकदा सूत्र वापरलं तर मला यांची किंमत किती भेटली 34. म्हणजे याचा अर्थ मला S 34 काढायचा आहे आणि S 34 मी असा सूत्राने काढला. लक्षात घ्या, हे काल पण मी होमवर्कला दिलेलं होतं गणित, हे तुम्हाला चांगलं लक्षात आलेलं असणार आहे सगळ्यांना. हे गणित व्यवस्थित बघा आणि समजून घ्या. सगळे गणित 8 सोडवायचे बाळांनो. आपल्याला किती गणित सोडवायचे? 8. आतापर्यंत झालेले आहे 5. नीट समजून घ्या, चांगला अभ्यास करा या प्रॅक्टिस सेटचा. ओके, तर त्या प्रकारचे गणित तुम्ही आपण जो प्रश्न घेतला होता प्रश्न क्रमांक 4 त्या प्रकारचे प्रश्न होमवर्कला देतोय. हा काय होमवर्कला बघा, ती 7 बरोबर 32 आहे, ती 13 बरोबर 62 आहे, तर तुम्ही यस काढता. आता तुम्ही याचं एक समीकरण कराल, याचं एक समीकरण कराल आणि समीकरणांची वजाबाकी कराल. वजाबाकी का बरं वजाबाकी कराल? कारण ह्या 7 आणि 13 ची बेरीज किती होते? 20. आणि 20 पेक्षा 1 ने कमी यस विचारलेलं नाही. यस 19 जर काढायचं असताना हे 20 होतं म्हणून यस 19 विचारला पाहिजे, तेव्हा बेरीज किती असते. आता ह्या बघा 11ची आणि 17ची बेरीज 28 होते, आणि 28 केल्यानंतर यस किती काढायचं आहे? 27. 1 ने कमी काढायचं आहे यस, तेव्हा मात्र तुम्ही 1 आणि 2 ची काय करणार? बेरीज. लक्षात ठेवा, हे बेरीजचं आहे आणि हे वजाबाकीचे हे दोन गणित तुम्ही मला होमवर्कला मी तुम्हाला दिलेले आहे, ते मला तुम्ही करून दाखवा. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघूया 6वा. मला वाटतं की जे 9 गणित आहे ना, ते 9 गणित सगळे जर आत मी घेत बसलो तर कदाचित तुमच्यावरती लोड येऊन जाईल. म्हणून मी काय करतो, आता 6 गणित घेतो. 6 गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट करू आणि राहिलेली 3 गणित उद्या घेऊ. तर त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस उद्या पण मी तुम्हाला ठेवतो. ओके, तर हा प्रॅक्टिस सेट आपण थोडा 2 भागामध्ये करू, 2 व्हिडिओमध्ये करू. एका व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 6 घेतोय. ऑलरेडी प्रश्न क्रमांक 5 पर्यंत आपले झालेले आहे आणि आता मी 6वा प्रश्न तुम्हाला दाखवतोय. इथून पुढे सगळे प्रश्न स्टारवाले प्रश्न असतात, ते युनिक प्रश्न असतात, त्याची तुम्हाला स्पेशल प्रिपरेशन करावी लागते. बरोबर ना? तर हा प्रश्न तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय बोलताय बघा, ते याची मी प्रॅक्टिस पण घेतो थोडा वेळ तुमची. ते बोलताय की पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणजे S 55 किती आहे? 3300. तर तुम्ही 28 पद काढून टाका. म्हणजे काहीच तारतम्य नाही. S 55 देऊन ठेवलं, टी 28 काढ. 55 पदांची बेरीज 3300 आणि 28 पद काढ. तर एकदम वेगळं गणित आहे. आतापर्यंत तुम्ही कधी गणित बघितलंच नाही. या गणिताची टाईप काय लक्षात ठेवा तुम्ही, की तुम्हाला एस दिलेला असतो आणि टी काढायचा असतो. तर अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा SN चं सूत्र वापरा. SN बरोबर n/2 प्लस n-1 गुणिला डी, आणि मग S55 म्हणा त्याला. S55 बरोबर 55/2. 2a तुम्ही भरू शकत नाही. n किती आहे? 55 वजा 1 गुणिला डी पण तुम्ही भरू शकत नाही, कारण तुमच्याकडे a पण नाहीये, डी पण नाही. a पण नाहीये, डी पण नाहीये, फक्त n माहिती तुम्हाला 55. मग 55 ला 2 ने भाग जातो का? नाही, म्हणून जशाच तसं. आणि इकडे जर 2a जशाच तसं ठेवलं आणि या 55 मधून 1 काढलं तर 54 डी होईल तुम्हाला. बस एवढंच करू शकतो आपण. आणि S55 ची किंमत इकडून 3300 मिळून टाका. आता जेव्हा तुमच्या हे लक्षात येतं ना की 2 ने याला भाग जात नाही, तेव्हा तुम्ही ह्या 2 ने याला भाग द्यायचा, दोघांना पण. एकट्याला नाही भाग द्यायचा, यांना दोघांना भाग द्यावा लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा, या 2च्या पाठीत 55 येत आहे का सांगा मला? नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, 2 ने याला भागायचं तर a उरतो, कारण 2 कट होतो, आणि 2 ने याला भागलं तर 27 डी उरतो बघा. कारण ह्या 2 ने 2च्या पाठ्यात एक आला, एक लिहायची गरज नाही, म्हणून 2 कट होऊन a उरतो, आणि हे 54च्या अर्धा किती येतो? 27 डी जशाच. लक्षात ठेवा, 2 ने तुम्ही ब्रॅकेटला भागणार आहात. ह्या 55 ला भाग जात नाही म्हणून ब्रॅकेटला भागा. या प्रकारात ब्रॅकेटलाच भागावं लागतं, आणि ब्रॅकेटला पण तुम्ही फक्त 2a ला किंवा फक्त 54 ला नाही भागू शकत, दोघांना भागा. मग तुमच्याकडे उरेल इथे 55 आणि इथे उरेल a + 27 डी, आणि इकडे आहे तुमचं 3300. मग 3300 ला तुम्ही कितीने भागणार आहात? 55 ने, आणि बरोबर उरेल a + 27 डी. आता जर 55 याला भागायचा प्रयत्न केला तुम्ही तर 55 सक्क 330. जर डायरेक्ट 55 चा पाडा म्हटले तर त्यापेक्षा 11चा पाडा म्हणा. 11 × 5 = 55, 11 × 3 = 33. म्हणजे वर उरलं 300 आणि उरलं 5, आणि इकडचं a + 27 डी जशाच तसं. आता ह्या 5 ने याला भागलं तर उत्तर येतं बघा 60.
म्हणजे a प्लस 27d ची किंमत तुमची 60 आली असा त्याचा अर्थ आहे. a प्लस 27d ची किंमत किती आली? 60 आली. याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. लक्षात येते का तुम्हाला हे कसं झालं? हे बघा 2 ने 55 ला भाग जात नव्हता म्हणून याला मी भाग दिला. याला कसा भाग दिला तुम्ही लक्षात ठेवा. 2 ने याला कट केलं की येऊ व्हायचं आणि याला अर्धे टी चौपट. मग हे जशाच तसं ठेवा. हे 55 इकडे आणून याला भागा. भागाकार किती आला तुमचा इथं? 60. तर ते समीकरण. आणि आता तुम्हाला जे 28 पद काढायचे ना त्याच्यासाठी टीएन चं सूत्र घ्या. टीएन बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिले टी. आता टी किती काढायचं आहे मला? 28. म्हणून ती 28 बरोबर a जशाच तसा n च्या ऐवजी 28 वजा 1 गुणिले टी. a प्लस 28 मधून 1 गेला 27 टी. एवढं करू शकलो मी कारण a आणि d ची किंमत नाहीये माझ्याकडे. पण याच्या पुढे मी काय करणार? त्याच्या पुढे मला माहिती आहे की a आणि 27d यांची बेरीज किती आलेली आहे? 60. म्हणून ही बेरीज मी डायरेक्ट 60 करणार आणि मग माझं काम होऊन जाईल. म्हणजे 28वे पद किती आहे? तर 60. बघा तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही एकदा यस वापरा तुम्ही तर तुम्हाला एक समीकरण भेटतं आणि मग तुम्हाला जो टी काढायचा आहे तो काढा. ते समीकरणाची जी किंमत असते का तीच ती किंमत त्या टीची असते. मी तुम्हाला आणखी एक गणित एक्सप्लेन करतो तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा तुम्ही लक्ष द्या. मी गणित विचारतात तसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. समजा मला S39 दिलेलं आहे. S39 बरोबर मला दिलेलं आहे समजा 7,800 आणि टी विचारलेला कोणता आहे? समजा टी 20 काढा. काय काढा बोलता? टी 20. तर कसा काढणार टी 20? जरा लक्ष द्या. यस दिलेला आहे आणि टी काढायचं आहे. या टाईपचं हे गणित आहे. मी आणखी एक गणित तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो आणि 1-2 गणित तुम्हाला या टाईपचे होमवर्कला देतो. तर तुम्ही बघा पहिल्यांदा एसचं सूत्र वापरा. Sn बरोबर n/2 कंसात 2a प्लस n मायनस 1 गुणिले डी. एस किती दिलेला आहे आपल्याला? S39 दिलेला आहे बघा. म्हणून n ची किंमत 39 येणार. 39 छेद किती? 2. 2a आपण भरू शकत नाही कारण a नाही आपल्याकडे. पण n 39 आलेला आहे आपल्याकडे. डी पण नाही आपल्याकडे. याला भाग जातो का? नाही. जशाच तसं ठेवा. याला 2a जशाच तसं ठेवा आणि यांची वजाबाकी 38 डी करा. आणि याच्यानंतर मग मात्र तुम्हाला ही स्टेप समजून घ्यायची की ह्या 2ला तुम्ही कट करा आणि याला भागा. 2 ने याला भागले की a उरतो बघा. 2 कट होतो a उरतो आणि 2 ने याला भागले की 19 डी उरतो बघा. हे तुम्ही समजून घ्या. 2 ने याला आणि याला काय करायचंय? भागायचंय. मग राहिलं कोण तुमच्याकडे? 39 आणि a प्लस 19 राहिले की नाही? एवढं करू शकतो की नाही मी याला? आणि इकडे या 39 ची किंमत किती आहे? 7,800. मग आता या 7,800 ला परत ह्या 39 ने भागायला घ्या. तोपर्यंत हा ब्रॅकेट तसाच तसा ठेवा. आता बघा. आता जर तुम्ही भागितलं तर तुमच्या लक्षात येईल 39 दुने 78 दुने येतं. सर एवढा मोठा पाडा येत नाही आम्हाला. मग तयार करा किंवा 13 ने भागा. कसंही करा पण करा. a प्लस 19. याचा अर्थ a प्लस 19 डी ची किंमत तुमच्याकडे किती आलेली आहे? 200. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता तुम्हाला ज्या क्रमांकासाठी काढायचं आहे ना त्या क्रमांकासाठी तुम्ही टीएनचं सूत्र परत वापरा. टीएन बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिले डी. मग टी 20 काढायचं आहे तुम्हाला म्हटल्यावर a जशाच तसा n च्या ऐवजी 20 मायनस 1 गुणिले डी. मग a जशाच तसा 20 ने गेला 19 डी. एवढं सोडवू शकता तुम्ही. झालं तुमचं उत्तर खरं तर. पण आता हे काही उत्तर आहे का? म्हणून तुम्हाला दाखवावं लागतं की या a प्लस 19 डी ची किंमत किती? तुमच्याकडे 200. म्हणून ही किंमत तुम्ही किती भरणार आहात? 200. आणि मग त्यांना फायनली आन्सर तुमचं किती सांगणार आहात? 200. याचा अर्थ तुमचं 20वा पद किती आहे? 200. एक गणित त्यांचं होतं. एक गणित मी करून दाखवलं बाळांना तुम्हाला आणि मी होमवर्कला तुम्हाला या टाईपची 2 गणित देतो. होमवर्कला 2 मी यस देणार आहे आणि टी काढायला लावणार आहे. लक्षात येतंय का? समजा मी यस 31 दिला तुम्हाला. किती दिला? 3100. आणि तुम्हाला काय सांगतोय? टी 16 काढून टाका. राईट. तसंच समजा नंबर 2 ला मी S25 दिला तुम्हाला. काय दिला? S25. किती दिला? 10,000. आणि तुम्हाला काढायला काय लावतोय? समजा S25 10,000 आहे तर तुम्ही 13 काढून टाका. हे 2 गणित तुम्ही होमवर्कला घ्या. एकदा याचं सूत्र वापरावं लागतं आणि मग एकदा टीचं. हा लक्षात घ्या. आतापर्यंत आपले 6 गणित झाले. किती गणित झाले? 6. याच्यात एकूण 9 गणित आहे. आणखी 3 गणित बाकी. ओके. अगोदर ठरवलं होतं आपण की 6च गणितं घेऊ आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेली टाकू. पण परत मग नंतर 2-2 व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा एकच व्हिडिओ मोठा घेऊ आपण करून आणि उद्या लागलंच तर गॅप घेऊ आपण. म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न बघायला मिळतील. तर 6 प्रश्न आपले ऑलरेडी झालेले. पुढचे 3 प्रश्न बघा. त्या 3 प्रश्नांना त्यांनी स्टार मारलेले आहे.
आणि ते तिन्ही प्रश्न कसे आहे माहिती का तुम्हाला, लक्ष देण्याचा प्रयत्न करा. त्या 3 पैकी 2 समजा की अशी एक अंकगणिती श्रेणी असते, हे तुम्हाला माहितीच आहे. ते काय करतं माहिती का, कोणते पण क्रमागत पद पकडतात. समजा हे 3 क्रमागत पद पकडते 8, 11, 14. मग तुमचं गणित कसं बनवतात, सांगतात की ह्या 3 क्रमागत पदांची बेरीज अमुक अमुक आहे. समजा यांची जर बेरीज केली तुम्ही तर यांची बेरीज तुमची किती येते, 33 येते. समजा किती येते, 33. मग ते सांगतं कसं गणित माहिती आहे तुम्हाला, की ह्या 3 क्रमागत पदांची बेरीज 33 आहे आणि त्यांचा गुणाकार कितीतरी आहे, तर तुम्ही ते 3 पद शोधा. मग ऑटोमॅटिकली तुमचे ते 3 पद 8, 11, 14 झाले पाहिजे. असं गणित बनवतं ते उलट. कितीतरी क्रमागत पदांचं, 3 क्रमागत पदांचं, 4 क्रमागत पदांचं, 5 क्रमागत पदांचं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती बाळांनो, जर ते 3 क्रमागत पदांचं गणित पकडलं किंवा बनवलं, 3 क्रमागत पदांचं गणित बनवलं की तुम्ही काय करायचं, पहिलं पद a मायनस डी घ्यायचं, दुसरं पद a घ्यायचं आणि तिसरं पद a प्लस डी घ्यायचं. असं कधी पण लॉजिक लावायचं. लक्षात ठेवा, 3 पदांचं गणित आलं रे आलं, 3 क्रमागत पदांचं गणित आलं रे आलं की ते 3 पद तुमचे हे असले पाहिजे, a मायनस डी, a प्लस डी. आणि जर ते 4 क्रमागत पदांचं गणित असेल तर मग पहिलं पद a मायनस डी आलं पाहिजे, दुसरं a आलं पाहिजे, तिसरं a प्लस डी आलं पाहिजे, चौथं a प्लस 2d आलं पाहिजे. म्हणजे काय होतंय माहिती का, पहिलं पद आपण a मायनस डी घेतो, मग d ऍड केल्यामुळे d कट होतो आणि a उरतो, मग परत d ऍड केल्याने a प्लस डी बनतो आणि परत d ऍड केल्याने a प्लस 2d बनतो. कारण आपल्याला माहिती डी ऍड करत असतात पुढचं पद काढण्यासाठी. लॉजिक येते बाळांनो. मुद्दाम ते मागचं पद a मायनस डी पकडतात आणि मग त्याच्यात एक डी टाकता, पहिल्यांदा a मायनस डी मध्ये डी टाकतात दुसऱ्या पदासाठी, तर डी कट होतो आणि मग a पद भेटतं. मग परत डी टाकतात, मग a प्लस डी, परत डी टाकतात, a प्लस डी. 5 क्रमागत पद आले तरी पण तसंच करू शकता. a मायनस डी पहिलं पद घ्या, मग परत a घ्या, मग a प्लस डी घ्या, मग a प्लस 2d घ्या आणि मग a प्लस 3d घ्या. असे 5 पद पकडू शकता तुम्ही. एक एक डी वाढत चालायचा. जसे 3 आहे तसेच हे 3, चौथं वेगळे, तसे 4 आहे तसेच हे 4, 5वं वेगळे. असे 3 क्रमागत पद 4, 5 क्रमागत पद तुम्ही असे पण पकडू शकता. म्हणजे डायरेक्ट पहिलं पद a मायनस 2d ने टाकता, दुसरं पद a मायनस डी, मग a प्लस डी, मग a प्लस 2d. हे तुम्हाला पाठांतर करावं लागेल. 5 क्रमागत पदांचं गणित जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन करेन. आज तुम्हाला 3 पदांचं आणि 4 पदांचं गणित आहे, तर 3 पद हे असतात पहा. बघा तुम्ही प्रश्न तुम्हाला त्यांनी सांगून पण ठेवलेले आहे की ऍज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर a मायनस डी, a प्लस डी. म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुमचे ते 3 पद हे आहेत आणि ते शोधून दाखवा तुम्ही. मग काय करावं लागतं बघा, समजा ते 3 पद, समजा ते 3 क्रमागत पद, 3 क्रमागत पद कोणते ते जे शोधायचे तुम्हाला, ते 3 क्रमागत पद कोणते, a मायनस डी ए आणि a प्लस डी असेच पकडावे लागतात. जेव्हा पण 3 पदांचं गणित येईल ना तेव्हा असं पकडायचं. क्रमागत शब्द महत्वाचा आहे बरं का. प्रश्न वाचू का, एका अंकगणिती श्रेणीच्या 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. 3 जे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्यांची एडिशन 27 आहे आणि त्यांचाच गुणाकार 504 आहे. तर ती पद शोधा तुम्ही. कोड बनवलं ना त्यांनी आपल्यासाठी. हा ओके, तर ही 3 पद आहेत. हा सपोज that 3 consecutive terms are ही 3 क्रमागत पद समजा ही. तर आता पहिल्या अटीनुसार आपल्याला त्यांनी तिघांची बेरीज किती दिलेली आहे, अंकगणिती श्रेणीच्या 3 पदांची बेरीज किती आहे, 27. मग यांची बेरीज 27 घ्या आपण. आता a मायनस डी, a आणि a प्लस डी यांची बेरीज करा आणि ती बेरीज किती घ्या, 27 घेतली. तर ऑटोमॅटिकली हा डी काय होतो, कट, कारण आता मायनस आणि 1 प्लस. मग a 3 बरोबर किती येतं, 27. मग a बरोबर 27 भागिले किती येतं, 3 आणि मग a बरोबर किती येतो, 9. अशा पद्धतीने आपल्याला a ची किंमत मिळते. बघा काय बोलले होते ते आपल्याला की ह्या 3 क्रमागत पदांची बेरीज किती आहे, 27. म्हणून मी हे 3 पद घेतले, त्यांची बेरीज मांडली, ती 27 घेतली, ऑटोमॅटिकली डी कट झाला, a 3a बनला आणि मग 27 भागिले 3 म्हणजे 9 बनला. आता दुसरी अट काय दिलेली त्यांनी की ह्या तिघांचा गुणाकार a मायनस डी चा आणि a चा आणि a प्लस डी चा गुणाकार किती आहे, 504. आता तुमच्याकडे a ची किंमत ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही a ची किंमत इथं भरली की तुम्हाला डी भेटणार आहे आणि एकदा आणि a आणि डी भेटला की हे 3 पद भेटून जाईल. आता तुम्ही काय करा, फक्त लॉजिक लक्षात ठेवा गुणाकार करताना की हा a जो आहे ना तो सुरुवातीला घ्या, त्याचा गुणाकार कुणाबरोबर करू नका आणि यांच्या दोघांचा गुणाकार तुम्ही करा, a मायनस डी आणि a प्लस डी. तो गुणाकार किती तुमचा 504. परत हा a तसाच ठेवा
आणि यांचा गुणाकार करताना एक फॉर्म्युला वापरा. ए प्लस बी ए मायनस बीचा गुणाकार करताना ह्या पहिल्याचं पण काय होतं वर्ग आणि दुसऱ्याचं पण काय होतं वर्ग. लक्षात आहे का तुमच्या ह्या सर्व गुणाकार होत असतो म्हणून लक्षात ठेवा. ए मायनस डी आणि ए प्लस डीचा गुणाकार हा ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर बनला होता. मी एचा गुणाकार नाहीच केला, यांच्या दोघांचा केला फक्त. लक्षात ठेवा तुम्ही. बरोबर 504. मग परत ए ने गुणायचं नाही याला, ए ची किंमत भरून टाकू लागली तर ए ची किंमत किती आलेली 9. मग इथं जर 9 किंमत भरली आणि इथं पण 9चा वर्ग भरला वजा डीचा वर्ग जशाच तसा डी नाहीये आपल्याकडे बरोबर 504. परत हे 9चा वर्ग वजा डीचा वर्ग तशाच तसा आणि हा गुणीला 9 इकडे आणून काय केला असा भागीला 9. मग हे 9चा वर्ग वजा डीचा वर्ग तशाच तसा आणि याने भागलं तर 9×45 व्हॅल्यू उरले 5 9×54. मग ह्या 9चा वर्ग काढू आपण. याचा भागाकार बघा 9×45 व्हॅल्यू उरले 5 आणि 9×54 असा 9ने याला गुणायचे ऐवजी. ओके. मग ह्या 9चा वर्ग किती येतो 81 वजा डीचा वर्ग तशाच तसा बरोबर 56. मग हा वजा डीचा वर्ग तसाच राहू द्या आणि हा 56 आणि हा प्लस 81 तिकडे जाऊन मायनस 81. हा वजा डीचा वर्ग तसाच राहू द्या. 6 तून 1 गेला 5 आणि परत 56 मधून 81 काढायचे आपल्याला. तो उरतात बघा 25 पण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग दोन्ही मायनस कट करा. मग डीचा वर्ग 25 आणि मग टेकिंग स्क्वेअर होतात. टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ काढू. म्हणून वर्गमूळ जर काढलं तर डी बरोबर 5 पण येतो आणि -5 पण येतो. कारण वर्गमूळ 2 असतात बघा. +5 -5 खूप छान आहे. लक्षात घ्या. 3 पदं काढताय तुम्ही. त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं 3 पदं त्यांनी तुम्हाला सांगूनच ठेवली की तुम्ही ते 3 पदं हे पकडा ए मायनस डी ए प्लस डी. मग तुम्ही ते 3 पदं पकडले. मी तसं लिहून पण दिलं तुम्हाला. 3 पदं कोणते असायचे 4 आणि 5 कोणते असतात ते तुम्ही सगळं लक्षात घ्या. ते मी परत तुम्हाला दाखवतो तुम्ही समजून घ्या. आता त्यांनी सांगितलं की ह्या 3 पदांची बेरीज 27 आहे. डी कट झाला ए किती ए बनला 3 ए बरोबर 27 ला 3 ने भागले 9 आले. मग बोलतात ते तिघांचा गुणाकार 504 आहे. मी गुणाकार किती सिस्टमॅटिक केला. एचा गुणाकार केलाच नाही. ए तसाच ठेवला मी असा आणि गुणाकार केला फक्त ए मायनस डी आणि ए प्लस डीचा. तिकडे करून दाखवलं मी तुम्हाला पुढे. तो ए तसाच ठेवला. ह्या 2 ब्रॅकेटचा गुणाकार ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आला. मग याच्या ऐवजी 9 भरला मी. मग हा गुणीला 9 इकडे भागीला केला. मग 9चा वर्ग 81 केला. त्यांचा भागाकार 56 आला. मग प्लस 81 तिकडे -81 वजा बाकी -25 आली. मायनस कट केलं. डीचा वर्ग 25 आला. वर्गमूळ काढलं +- आता जर डी 5 असेल, डी जर 5 असेल पॉझिटिव्ह 5 असेल तर तुमची 3 पदं कशी बनतील बघा. नंबर 1 नंबर 2 नंबर 3. पहिलं पद ए मायनस डी, दुसरं ए, तिसरं ए प्लस डी. ओके. अशी आहे ना ती 3 पदं. मग ए मायनस डी ए किती आलेलं आहे दुसरं ए किती आलेलं आहे 9. 9तून 5 वजा तर उत्तर येतं 4 आणि ए डायरेक्ट 9 घ्या. राईट ना. आता ए प्लस डी म्हणजे 9 + 4 बरोबर 13. अशी येतील ते 3 पद 4 9 13. यांची बेरीज करून बघा 27च बरेल आणि यांचा गुणाकार करून बघा 504 बघा तुम्ही. हे 3 पद आहे. आणि जर का डी बरोबर -5 पकडलं तुम्ही दोन्ही वेळा दोन्ही किमती पकडावं लागेल तुम्हाला. तर परत हेच 3 पद तुम्ही काढा तर ते उलट्या क्रमाने मिळतील तुम्हाला. ए मायनस डी करताना तुम्ही 9 घ्याल -5 कराल तर 9 + 5 करून तुम्हाला 14 करावा लागेल. एक तर डायरेक्ट 9च आहे तुमच्याकडे आणि ए प्लस डी करताना परत 9 कराल आणि +-5 केल्यामुळे उत्तर 4 येईल. हे बघा -5 पकडला या डी म्हणून इथं मायनस घेतलाय तर ते 3 पदं हे येतात. जर का सॉरी इथं 5 करायचे आपल्याला 9 5 14 येतात बघा सॉरी आणि इथं 14. आता ते 3 पदं तुमचे इथं 4 9 14 हे आहे किंवा 14 9 4 हे आहे. म्हणून ते 3 क्रमागत पदे ते 3 क्रमागत पदे किती आहे 4 9 14 किंवा 14 9 4 आहे. Therefore, that 3 consecutive terms are 4 9 40 or 40 9 4. लक्षात घ्या तुम्ही. बाळांनो मी परत दाखवतो. तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला इथं गणित स्टार मागलेले गणित लक्षात घ्यावंच लागेल. स्टार मागलेले गणित युनिक असतात. त्यांची तयारी तुम्हाला स्पेशल करावी लागते.
हे गणित आहे अंकगणिती श्रेणीच्या कितीतरी क्रमागत पदांची, 3 क्रमागत पदांची, 4 क्रमागत पदांची, 5 क्रमागत पदांची. 3 क्रमागत पद हेच असतात, a मायनस डी, a प्लस डी. हे पद शोधण्यासाठी तुम्हाला a आणि d ची किंमत फाइंड आउट करावी लागते. आणि a आणि d ची किंमत कशी भेटते? गणित वाचून. पहिल्यांदा गणितात काय सांगितलं की 3 क्रमागत पदांची बेरीज किती आहे? 27. लगेच आपल्याला a भेटला. मग गुणाकार किती आहे? 504. याच्यात आपण काढला तर d भेटला आपल्याला, पण d दोनदा भेटला, एकदा 5 आणि एकदा -5. म्हणून मला इथं 2 वेळा पता करावा लागला. एकदा d 5 असेल तर हे 3 पद भेटतात आणि d जर -5 असेल तर हे 3 पद भेटतात. तेच आहे ते 3 पद, फक्त सुलट क्रमाने भेटतात किंवा उलट क्रमाने भेटतात. लक्षात घ्या, कारण वर्गमूळ असल्यामुळे तुम्हाला 2 व्हॅल्यू काढाव्या लागतात डीच्या. तुम्ही ह्या गणिताला परत एकदा वाचा बाळांनो, तुम्हाला कळेल. मी तुम्हाला परत दाखवतो. 3 पद आले तर तुम्ही हे पकडा. पहिलं पद a मायनस डी, दुसरं a आणि तिसरं a प्लस डी. 4 आले तर पहिले 3 हेच, पण चौथं a प्लस 2 डी वाढत चालला. 5 आला तर परत 4 हेच आणि 5 वर a प्लस 3 डी वाढलं. लक्षात ठेवा, 3 पदांचं गणित आहे की 4 ते 5. हे बघा, परत एकदा 8वा प्रश्न लिहिलाय आपण. आता जसं 7वा प्रश्न 3 क्रमागत पदांचा होता, तसा हा 4 क्रमागत पदांचा आहे. आपण जर का नीट विचार केला तर तुम्हाला माहिती, पहिलं पद तुम्ही a पकडता आणि दुसरं पद काय असतं, याच्यात d ऍड करता. तिसरं पद a प्लस 2 डी, आणखी एक d ऍड करा, आणखी एक d ऍड करा, आणखी एक d ऍड करा. अशी खूप पद तुमच्याकडे येतात. तुम्हाला माहिती की पहिलं पद a असतं. मग 3 क्रमागत पदांचं गणित आपण तर असं करायला चाललं पाहिजे, a प्लस प्लस 2 डी वालं हे पाहिजे 3 पद. 4 पाहिजे असेल तर हे पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार बऱ्याच जणांना अशी शंका येऊ शकते की पहिलं पद a पकडलं तर हे असे पद येऊ शकतात, बरोबर. पण ते मुद्दामून पहिलं पद गणित सोपं जाण्यासाठी a ने पकडत. पहिला पद याच्याकडून मागे जातात आहे, याच्या मागे मग तुम्हाला d ने कमी करावं लागेल. म्हणून पहिलं पद ते a मायनस डी पकडतात. कधी पण पहिलं पद a मायनस डी पकडलं की दुसरं a येतं आणि तिसरं a प्लस डी येतं. 4 पाहिजे असेल तर पहिलं a मायनस डी, दुसरं a, तिसरं a प्लस डी, चौथं a प्लस 2 डी. कारण पद dd ने वाढत चालतात बाळांनो. हे dd ने वाढत गेलेले, पण मुद्दामून त्यांनी एक पद मागचं घेतल्यामुळे d ने काय झालं ते कमी झालं, मायनस मध्ये पुसतात ते. म्हणून पहिलं पद ते नेहमी हे न पकडता हे पकडतात. खरं तर आपल्याला माहित झालेलं आहे की a हे पहिलं पद असतं, पण ते मुद्दामून a मायनस डी पकडतात, तेव्हा गणित सुटतं ते. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत आहे का सगळ्यांना, की पहिलं पद तुम्ही a न पकडता a मायनस डी पकडा. आणि मग आता 3 पाहिजे असेल तर हे 3 घ्या, 4 पाहिजे असेल तर हे 4 घ्या, 5 पाहिजे असेल तर हे 5 घ्या, कोणते पण घ्या तुम्ही. एकदम सिंपल लॉजिक आहे बघा. आता त्यांनी 4 पदांचं गणित दिलं तर हे 4 येतील बघा. त्यांनी स्वतःहून सांगितलेलं पण आहे की पहिलं पद a मायनस 1 डी घ्या, दुसरं a घ्या, तिसरं a प्लस डी घ्या आणि चौथं a प्लस डी घ्या. आणि हेच पद तुम्ही शोधून टाका. हे तेव्हा शोधता येईल जेव्हा तुम्हाला a आणि d ची किंमत भेटली तेव्हा. तर कशी भेटणार a आणि d ची किंमत बघा. समजा ते 4 क्रमागत पद, समजा ते 4 क्रमागत पद. कोणते 4 क्रमागत पद? पहिलं a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2. ओके. आता तुम्ही मला सांगा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं त्यांनी की 4 कॉन्झिक्युटिव्ह जे टर्म्स आहे ना त्यांची सम किती आहे? 12. म्हणजे पूर्ण 4 पदांची बेरीज किती आहे? 12. पूर्ण 4 पदांची बेरीज 12 आहे. 4 क्रमागत म्हणजे a मायनस डी ची, a ची, a प्लस डी ची आणि ह्या a प्लस 2 डी ची बेरीज किती आहे? 12. तर बेरीज आता जर तुम्ही यांची बेरीज करायला लागला तर a सगळे a किती बनतील? 4 आहे. पण हा d आणि हा d कट होईल आणि d राहतील फक्त 2 d आणि बरोबर किती? 12. कारण हा मायनस आहे हा प्लस आहे म्हणून कट होईल. पण a तसं नाही सेकंड. आता याला तुम्ही असं जरी ठेवलं तरी चालेल किंवा याला छोटं केलं तरी चालेल किंवा याला डायरेक्ट समीकरण नंबर 1 म्हणा. ओके. आता नंबर 2 ला ते काय म्हटले होते की सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 40. फक्त तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज 14 आहे. तिसरं आणि चौथं पद. तिसरं पद हे तुमचं a प्लस डी आणि चौथं हे. म्हणून a प्लस डी ची आणि त्या a प्लस 2 डी ची बेरीज किती तुमची? 14. म्हणजे हे तिसरं पद आणि चौथं पद, तिसरं चौथं यांची बेरीज 14 आहे. मग a आणि a दोन्ही बनतो आणि हा 3d बनतो आणि हा 14. समीकरण याला 2 डायरेक्ट देत बसू नका, कारण इथे 4 येते याला आपण बळजबरी 2 ने गुणू आता. मग इथे ऑटोमॅटिकली 4 येईल आणि मग हे सोडवायला आपल्याला सोपं जाईल. असं टेक्निक वापरायचं कधीतरी, कारण समीकरण 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल 4a आलेला आहे म्हणून मी याला 2 ने गुणतो आता. म्हणून लिहू आपण 2 ने गुणू मल्टिप्लाइंग बाय. यार नाही कळालं तरी बाळांनो मी कुठून आलो.
हे बघा तिसरं आणि चौथं पद, हे तिसरं आहे की नाही आणि हे चौथं आहे की नाही. मग तिसरं घ्या, चौथं घ्या आणि यांची बेरीज किती दिली आपल्याला त्यांनी 14. मग हा ए आणि ए दोन ए आणि डी आणि दोन डी 3 डी. आता 2 ने गुणलं याला बे 2 4 बनतो, याला बे 3 6 बनतो आणि याला बे ने गुणलं तर 28 बनतो. असा समीकरण 2 घ्या. आता ह्या समीकरणांची वजाबाकी करू आपण, हो की नाही. मग 2तून 1 वजा करू, 2 मला मोठा आहे ना म्हणून असं करू. बाय इक्वेशन 2 - 1 2 वर घेऊ 1 खाली घेऊ. मग 2 कोण आहे 4a + 6d = 28. आता ज्यांचा पहिला धडा झालेला आहे त्यांना ते जमून जाईल, ज्यांचा पहिला धडा झालेला नाहीये त्यांना थोडं अवघड जाईल. कारण पहिल्या धड्यामध्ये शिकलो होतो आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. आता 4d येतं आणि यांची वजाबाकी येते 16. मग डी काढताना 16ला किती भागा 4 मिळेल. मग डी बरोबर 4. आता डी 4 आल्यानंतर डी समीकरण 1 मध्ये भरा. पुट डी = 4 इन इक्वेशन नंबर 1. भरा इक्वेशन 1 मध्ये 4a + 2d = 12. 4a जशाच तसा डी च्या ऐवजी 4 भरा = 12. 4a + 2 4 = 8 = 12. 4a = 12 - 8. 4a = 4. a = 4/4. a = 1. आता a पण भेटला, d पण भेटला आणि काढा ते 4 पद असे क्रमाक्रमाने मस्त एकदम छान पैकी. कोणते ते 4 पद सांगा. पहिलं पद आहे a - d. करा मग a - d. a किती तुमचा 1 आणि त्याच्यातून हा 4 मायनस करा, उत्तर -3 येतं बघा. मग दुसरा कोण आहे a, म्हणून a डायरेक्ट किती पकडला तुम्ही आता a किती आलेला आहे तुमचा 1. तिसरा a + d. a म्हणजे 1, d म्हणजे 4, 1 पण 4 किती 5. चौथा a + 2d. a म्हणजे 1 + 2 4 म्हणजे बेचो वाटणे किती 9 आणि म्हणून ते 4 क्रमागत पदे. ते 4 क्रमागत पदे. 4 क्रमागत पदे कोणते 4 क्रमागत पदे -3 1 5 आणि 9. एकदम सोपं. दॅट 4 कॉन्स्टंट्स. समजलं का तुम्हाला कसं केलंय बघ. त्यांनी जी पहिली इक्वेशन दिली त्याच्यावरून हे इक्वेशन बनलं, दुसऱ्यावरून हे इक्वेशन बनलं, वजाबाकी केली, डी भेटला, ए भेटला. एकदम इझी. तुम्ही लक्षात पण ठेवा ते 3 4 5 पद कसे असतात बघा. ते कसे असतात 3 क्रमांक मध्ये कोणते, 4 कोणते आणि 5 कोणते लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्हाला ते जमलं तर तुम्हाला गणित जमते. ओके. शेवटचा प्रश्न आहे आपला हा 9वा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मे बी असं मी एक्झाम तुमच्या परीक्षेला विचारला जाण्याचा चान्स भरपूर आहे याचा. काय गणित आहे बघा. ते बोलता एका अंकगणित श्रेणीचे 90 पद 0 म्हणजे हे जे 90 पद आहे का ते 0 आहे. राईट. ओके, इट्स ओके. तर तुम्ही काय करा 29वे पद, हे 29वे पद ह्या 19व्या पदाच्या दुप्पट दाखवा. 29वे पद 19व्या पदाच्या दुप्पट दाखवा. हे असं असेल तर दाखवा तुम्ही. शोध आहे. ओके. काही करा 29वं पद 19व्या पदाच्या दुप्पट दाखवा. म्हणजे 29वं पद जर का 19वं पद जर का 5 आलं तर 29वं पद 10 आलं पाहिजे. 19वं पद जर का 20 आलं तर 29वं पद 40 आलं पाहिजे. म्हणजे डबल आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सरळ तर काहीच नाही. सगळं टीचं गणित टीचे सूत्र वापरू. पहिल्यांदा tn बरोबर a + n - 1 गुणिले t. टी 9 येणं तुमच्याकडे तर टी 9 म्हणाले ना. a + 9 - 1 गुणिले t. मग a + 9तून 1 गेला 8d. हे टी 9 ची किंमत 0 आहे. आता यावर समीकरण नका बनवू. आता हा 0 तसंच ठेवा. +8d इकडे आणून काय करा -8d बरोबर a. मग -8d बरोबर a अशी a ची किंमत बनली तुमची. a बरोबर -8d. लक्षात ठेवा तुम्ही. या गणिताला एक्सप्लेन करा टी 9च्या तर तुम्हाला a ची किंमत भेटते. आता तुम्ही 29वं पद काढा. 29वं पद काढायला तुम्ही सुरुवात करा. a + n - 1 गुणिले d. ती 29 बरोबर a + 29 - 1 गुणिले d. मग a + 29 मधून 1 गेला 28. आला ना असा. एवढं तर येतच सगळ्यांना. पण मी a आणि d बघू शकत नाहीये. आणि 29 ची किंमत पण नाही माझ्याकडे. पण माझ्याकडे a ची किंमत आलेली -8d. म्हणून मी ह्या a च्या ऐवजी -8d भरला. a च्या ऐवजी ह्या a च्या ऐवजी -8d भरलं बघा मी. कारण a ची किंमत -8d. मग हे -8d आणि 28d यांची वजाबाकी म्हणून 20d होती. म्हणजे 29व्या पदाची किंमत आली 20 आली की नाही. याला लागलं तर इक्वेशन नंबर 1. आणि आता 19वं पद करा.
tn बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिले t. टी किती तुमच्याकडे 19 सांगा. a प्लस 19 वजा 1 गुणिले t. a प्लस 18t. आता a ची किंमत परत मायनस 8t करा आणि हा 18t किंवा 8t गेला तर किती t उरेल 10t. ते ही इक्वेशन नंबर 2. आता चेक करा तुम्ही खरोखर 29व पद आणि 19व पद काय वाटतं तुम्हाला? हे 29व पद आहे 20t आणि हे 10t. ते हे 29व पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे की नाही? कारण 10च्या दुप्पट किती बनतं 20. म्हणून तुम्ही म्हणू शकता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 व 2 वरून 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणजे 29th टर्म is twice the 90th term. कसं आहे एकदम सिंपल गणित आहे बघा. चांगलं व्यवस्थित बघा. एकदा T9 साठी हे तयार करा, मग ती 29 मग ती 19 आणि मग संपलं. एकदम इझी आहे, पण परीक्षेला खूप वेळा विचारलं जातं. मे बी आपल्या परीक्षेला पण विचारलं जाईल. ओके, तर आज आपण सराव संच 3.3 घेत होतो. सराव संच 3.3 साठी खरं तर मला अगोदर असं वाटलं होतं 2 व्हिडिओ बनवावे, पण नाही बनवले. आपण एकच व्हिडिओ बनवला आणि खूप आता तो लार्ज व्हिडिओ बनणारच आहे, कारण 9 गणितं घेतलेले आहे आणि वेळच्या वेळी काही गणितांसाठी मी तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. बरोबर, मी फक्त ह्या क्रमागत पदांचे जे 2 गणितं होते 7वा आणि 8वा प्रश्न त्याचा होमवर्क नाही दिलेला आहे. पण तेच गणितं तुम्ही 2 जरा पुन्हा पुन्हा सोडून बघा. थोडा वेगळ्या स्तराचा हा प्रॅक्टिस सेट आहे. तुम्ही चांगली तयारी करा. मी तुम्हाला उद्याचा दिवस आता व्हिडिओ टाकणार नाही, कारण आजचा व्हिडिओ मोठा असल्या कारणाने तुम्ही आज आणि उद्या हा होमवर्क व्यवस्थित पूर्ण करा आणि मला तुम्ही ते व्हॉट्सअपवरती दाखवा. सगळे गणित चांगला अभ्यास करा. आता काही दिवसामध्ये आपला धडा संपणार आहे आणि धडा संपल्यानंतर आपली होणार आहे टेस्ट. ओके.